पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातल्या मनपा निवडणुकीत आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास शिवसेना संपर्क प्रमुख डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केला। पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकीत आमची कामगिरी उत्तम होईल असा विश्वास शिवसेना संपर्क प्रमुख नीलम गोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला। शिवसेनेचे आमदार नीलम गोरे यांनी चित्तरंजन वाटिकेतील मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला। विविध वृत्तवाहिन्यांवर दाखवल्या गेलेल्या विविध नेत्यांच्या मुलाखतीमुळे निवडणूक घराघरात पोहोचली आहे। वृत्तवाहिन्यांमुळे मतदार जागृतीही मोठ्या प्रमाणावर झाली असून मतदानाची टक्केवारी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पुणे शहरामध्ये तर आतापर्यंत झाले त्याच्या शांततेत मतदान चाललेले, परंतु आज सुट्टी जाहीर केल्यामुळे सुट्टी आहे पण आपल्याला मतदानाला जायचं आहे याची आठवण मला असं वाटतं की मतदारांना वर्तमानपत्र आणि वाहिन्या पाहिल्यावर होते आहे आणि शांततेत मतदान चाललेलं आहे। परंतु अजूनही मतदार बाहेर पडत आहेत। आता थोडी थोडी गर्दी काही भागामध्ये सुरू झालेली आहे आणि आपण बघतोय की आता आमच्या परिसरामध्ये विविध वयाचे नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक असे सुद्धा मतदानासाठी येत आहेत, मध्यमवयीन लोक येत आहेत आणि मला असं वाटतं की संध्याकाळपर्यंत जे जागरूक मतदार आहेत ते निश्चितपणाने मतदानाला येतील। पण तरीही पुण्यात अजून जेवढी पाहिजे तेवढी मतदानाची टक्केवारी दिसत नाही आहे। आपल्याला 2 वाजेपर्यंत याचं चित्र जास्त स्पष्ट होईल असं वाटतं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये काही ठिकाणी धमक्या त्याचबरोबर दहशत याचा उपयोग करण्यात आलेला आहे। पोलीस उपायुक्त श्री सिंघल यांच्याशी मी काल संपर्क साधलेला आहे आणि मतदारांना माझं आवाहन आहे की कुठेही धाकधपटशा किंवा काही त्रास किंवा गुंडगिरी असाचा जर का काही मुकाबला करावा लागत असेल तर पोलिसांनी पण निवडणूक आयोगाबरोबरच आश्वासन दिलेलं आहे की पूर्णपणाने मतदारांना निर्भयपणे मतदान करण्यासाठी प्रशासनाचं सहकार्य असेल। त्याखेरीज आमचे कार्यकर्तेही सज्ज आहेत। एक तर मला जाणवतं की काल रात्री उशिरापर्यंत काही वाहिन्यांवरती ज्या मुलाखती चालल्या होत्या त्याच्यामुळे मतदारांच्या घराघरापर्यंत निवडणूक पोचलेली आहे। त्याच्यामुळे जरी थोडंसं काही त्यात नियमांचे प्रश्न तयार झाले असले तरी त्या मुलाखतींमुळे राजकीय मतभेद असले तरी सुद्धा मतदान आहे याची जाणीव पोचली आणि निश्चितपणाने मतदारांच्या जागृतीमध्ये त्या सर्व मुलाखतींचा परिणाम झालेला आहे आणि त्याच्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की अजून मोठ्या प्रमाणात मतदार उतरतील। परंतु थोडंसं प्रभाग रचनेमध्ये मतदान केंद्र जरी सोसायट्यांमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी झाली असली तरी तिथे आपलं नाव आहे की नाही अशी एक साधारण सामान्य मतदारांना नेहमी चिंता भेडसावत असते आणि स्लिप्स बऱ्याचशा उमेदवारांनी जरी दिल्या असल्या आणि कॉम्प्युटरवरती नाव काढून घेणं सोपं झालं असलं तरीसुद्धा एकूण सुट्टी आहे। अनेक मतदार मला असे दिसले की जे पुण्याचे आहेत पण मुंबईत आहेत आणि तिथून मुंबईहून मतदानापुरतं येणं त्यांना शक्य झालेलं नाही आहे आणि तरीही मला असं वाटतं की आमचा तर कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि आम्हाला असं वाटतं की सर्व ठिकाणी मुंबई पुणे ठाण्यासह सर्व महाराष्ट्रामध्ये आमची कामगिरी उत्तम प्रकारची असेल आणि जो आमचा आत्मविश्वास आहे तो सार्थ होता हे दाखवण्याची संधी जनता आम्हाला देऊ शकेल।